पन्हाळकरांच्या पाणी प्रश्नासाठी नगर परिषदेनं गडाच्या पायथ्याशी धबधबे वाडीत सोलर प्रकल्पाचं काम सुरू केले. मात्र या प्रकल्पाचं काम मध्येच थांबवल्यानं गडावरील तिघांनी 1 मे रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी आश्वासनानंतर उपोषण मागं घेण्यात आलं होतं. मात्र महिनाभरात कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं आज प्रमोद उदाळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान नगर परिषदेकडून या प्रकल्पाचं काम येत्या महिनाभरात पूर्ण करू असं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आलं. पन्हाळगडावरील नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी नगर परिषदेनं गडाच्या पायथ्याशी धबधबे वाडीत सोलर प्रकल्पाचं काम सुरू केलं. मात्र या प्रकल्पाचं काम सुरू होताच ते मध्येच बंद पडलं. 2 वर्ष उलटले तरी हा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. काम पूर्ण होण्याअगोदरच 40 लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आल्याचा आरोप करत या कामाची चौकशी व्हावी यासाठी प्रमोद उदाळे, सुनीता उदाळे आणि पृथ्वीराज गायकवाड या तिघांनी 1 महाराष्ट्र दिनापासून पन्हाळा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सोलर प्रकल्पाचं काम महिनाभरात पूर्ण करू असं लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र महिनाभरात याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रमोद उदाळे यांनी आज नगर परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पन्हाळा पोलिसांनी आज पहाटेच प्रमोद उदाळे यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमाराला पन्हाळावासियांनी एकत्र येत नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर पन्हाळा पोलीस प्रमोद उदाळे यांना नगर परिषदेत घेऊन आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांना घेराव घालून सोलर प्रकल्पावरून प्रश्नांचा भडीमार केला. सोलर प्रकल्पाच्या कामाबाबत महावितरणकडून काही परवानग्या मिळणं बाकी असून येत्या महिनाभरात सोलर प्रकल्पाचं काम पूर्ण करू असं ठेकेदार सचिन पाटील आणि मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी सांगितलं. इन्स्पेक्शनला जर MSC सिग्नल मिळाला म्हणजे त्यांच्याकडून रिपोर्ट आला, परमिशन मिळाली, 5 दिवस, त्याला 3 ते 4 दिवस लागतात किंवा 5 दिवस लागतात. तिथून पुढे 15 दिवसाच्यात आम्ही काम पूर्ण करू, म्हणजे साधारण 21 दिवस लागतील, 22 तारखेपर्यंत पूर्ण करू. नगर परिषद प्रशासनाकडून महिनाभरात सोलर प्रकल्पाचं काम पूर्ण करू असं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उदाळे यांनी आजचं आत्मदहन आंदोलन स्थगित केलं. मात्र महिन्याभरानंतर हे काम पूर्ण झालं नाही तर पुन्हा आत्मदहन आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरत्या दिवसावर आम्ही स्थगित केलेलं आहे. साहेबांनी आम्हाला 21 तारीख मुदत दिलेली आहे की 21 तारखेपर्यंत आम्ही ते कार्यान्वित करून तुम्हाला दाखवू. त्या ह्याच्यावर आम्ही थांबलो. जर 21 तारखे म्हणजे 21ला आम्ही 25 दिवस देतो, 25 तर 26 तारखेला आम्ही परत इथे उभा असणार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश भोसले, नगरसेवक रामानंद गोसावी, शाहबाज मुजावर, अभिजित गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.